त्याचाच
त्याचाच एक भाग म्हणून कालपासून आपण इथे सगळे एकत्र जमलो. दानांची आपणची परंपरा इथं बसलेल्या बहुतेकांना अवगत आहे. काही जण नवीन असतील, या निमित्ताने परिचय होईल. हा परिचय झाल्यानंतर इथे थांबू नका एवढीच इच्छा आहे. गोट्याला येत चला, म्हणजे हा परिचय दृढ होत राहील. आणि याच्यात बाकी कोणाचा काही लाभ आहे असं नाही. हे वैयक्तिक लाभासाठी, मी स्वार्थासाठी असं म्हणणार नाही, कारण परमार्थामध्ये कोणाचाच स्वार्थ असत नाही. पण वैयक्तिक लाभासाठी मात्र हे करणं प्रत्येकाने आवश्यक. आपल्यालाही कळतं परिस्थिती किती चमत्कारिक आहे. आज आपण सगळीकडे बघतो. राजकीय पार्श्वभूमी असेल, आर्थिक परिस्थिती असेल, राष्ट्राचे पुढचे प्रश्न आहेत. व्यक्ती म्हणून आपल्याही पुढे प्रश्न पुष्कळ आहेत. आपल्या धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी अत्यंत निरर्गल पद्धतीने आक्षेप घेतले जातात. आपल्याला त्याची उत्तरं देता येत नाही. आपली तरुण पिढी ही कुठल्या दिशेने चालली याचं भय वाटावं अशी परिस्थिती आहे. प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहेत. याच्यावरची उत्तरं कशी शोधायची हे आपल्याला थोडंसं कळायला अवघड जातं. प्रपंचात सुद्धा हे असं होतच. म्हणून आपल्याकडे आई वडिलांनी मुलाला शिकवावं, मुलांनी त्याच्या मुलाला शिकवावं अशी परंपरा आपल्या घरांमध्ये आहे. दुर्दैवाने आज एकत्रित कुटुंब पद्धती कमी झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आणखीन गंभीरपणे आपल्या पुढे येतो. व्यवहारात जर असं लागतं तर परमार्थाच्या वाटा ज्या अगदी सूक्ष्म आहेत तिथे आपलं एकट्याने कसं निभवेल, त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे असा या पदाचा भाव आहे. परब्रह्ममूर्ती सद्गुरु हाच एक जगती. परमार्था मार्गात आपल्याला जर मार्गक्रमण करायचं असेल तर आपल्याला कोणाला तरी गुरुस्थानी मानल्याशिवाय आज आपली गती नाही आहे. मग ती गुरु व्यक्ती असेल, ते ग्रंथ असतील, तो विचार असेल, ते तत्वज्ञान असेल, कोणाला तरी गुरुस्थानी मानलं पाहिजे. गुरु कशासाठी करायचा? तर आपल्याला काही कळत नाही म्हणून, का आपल्याला सगळं कळतं असं आपल्याला वाटतं म्हणून. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला खरंच शोधायचं असेल ना तर काहीतरी प्रश्न आहे याच्यावर आपला विश्वास पडतो, तरच त्या प्रश्नाचं उत्तर शोधता येतं. मी मागे एकदा सांगितलं होतं की एकाने एका यशस्वी उद्योगपतीची मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय? तो म्हणाला, यशाचं रहस्य अगदी साधं आहे. मला काय येत नाही ते मला कळतं, मला जे कळत नाही ते कोणाला कळतं ते मला कळतं, आणि असं ज्याला कळतं त्याच्या पुढे जाऊन कळवून घ्यावं हे मला कळतं. आणि हे मी आयुष्यात बाळगलं, सांभाळलं आणि म्हणून मी यशस्वी झालो. हे व्यवहारातलं उदाहरण आहे. परमार्थात याच्यापेक्षा कितीतरी प्रश्न अवघड असतात. म्हणून आपल्याला गुरु करणं आवश्यक आहे. माणसाला आपण काही येत नाही, त्याला चालायला शिकायला लागतं, बोलायला शिकायला लागतं. आपण नेहमी सांगायचे की माणसाचं स्वरयंत्र हे अतिशय प्रगल्भ आहे, पण त्याला स्वतःची अशी भाषा नाही ना. महाराष्ट्रात जन्माला आला तर मराठी बोलेल, कर्नाटकात गेला तर कानडी बोलेल, रशियात जन्माला आला तर रशियन बोलेल. त्याची भाषा कुठली? इतर प्राण्यांचं तसं होतं का असं आपण नेहमी उदाहरण द्यायचं. त्यांना निसर्गतः त्यांची एक भाषा असते. कुठल्याही प्राण्याला घर बांधण्यासाठी आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टरची गरज नसते, आपल्याला ती लागते. कुठल्या प्राण्याचं हॉस्पिटल असेल असं मला वाटत नाही. आपल्याला हॉस्पिटल लागतं, डॉक्टर लागतो. शरीर माझं आहे, डॉक्टरला काय करतं, माझं मी दुरुस्त करून घेतो असं म्हणलं तर भागतं काय? भागत नाही. हे जर व्यवहारात खरं आहे तर परमार्थातल्या गोड गोष्टी कशा समजाव्या, ब्रह्म कशाला म्हणायचं, माया कशाला समजायचं, आपलं हित कशात आहे, हे जर कळून घ्यायचं असेल तर दादांनी या पदात स्वच्छ शब्दात सांगितलं की परब्रह्ममूर्ती सद्गुरु हाच एक जगती. तुम्ही गुरु कोणालाही माना. मग गुरु काय करतो? गुरु गुरुपणा देश शिष्याला अनन्य झाल्यावरती असा पदाचा समारोप केला की तो गुरु शिष्याचा उद्धार करतो. म्हणजे काय करतो? तर जणू तो आपल्या शिष्याला गुरुत्व देतो, त्याच्यातलं लघुत्व नाहीसं करतो, त्याच्यातलं अज्ञान नाहीसं करतो. आपल्याकडे गुरुचं वर्णन करण्याचा श्लोक आहे ना, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ही सगळी विशेषण आहेत गुरुची. केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम, द्वंद्वाच्या पलीकडे असतो, त्रिगुणरहितम, कुठलेही दोष नाही असा गुरु जर तुम्हाला मिळाला तर तुमचं भाग्य उजाडलं असं समजायला हरकत नाही. सुदैवाने आपल्याकडे ती परंपरा आहे. दासगणू महाराज आहेत, आप्पा आहेत, आणि आता आप्पांचे ग्रंथ आहेत.
त्याचं वाचन करून घेऊन आपण आपला उद्धार करायचा असतो. भगवद्गीतेतलं वचन अगदी स्पष्ट आहे, उद्धरेर आत्मनात्मानं न आत्मानं अवसादे. आपण आपलं नुकसान करून घेऊ नका. तुम्हाला तुमचं भलं व्हायचं असं वाटतं ना, गुरुला शरण जा. मग गुरु कुठल्या कुठल्या टप्प्यात करतो ते दादाने सांगितलंय. तो हरुण जीवाचे जीवपण सारे शिवपण दे निज हाती. जीवाचे जे जीवपण आहे, आपण जे संसारात अडकलेलो आहोत, त्याच्यातून तो आपल्याला दूर करतो. आणि शिव म्हणजे कल्याण, आपला कल्याणाचा मार्ग तो आपल्याला दाखवतो. हरुण जीवाचे शिवपण सारे जीवपण सारे शिवपण दे निज हाती. कृपा कटाक्षे कृतापहारून बटिक करवितो मुक्ती. बटिक म्हणजे दासी. मुक्ती त्याच्या हातात येते. मुक्ती म्हणजे काय शेवटी? मग एकदा मी इथल्याच कुठल्या तरी परिसरात म्हणलं होतं की आपण सगळे स्वतःला मुमुक्ष समजतो. मुमुक्ष म्हणजे मोक्ष मिळावा अशी ज्यांची इच्छा आहे, असं सगळे आपण. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? कुठे असं तिकीट काढून जायचं स्टेशन आहे? नाही ना. मोक्ष म्हणजे सम्यक ज्ञानाने सुसंस्कारित झालेलं मन म्हणजेच मोक्ष. न मोक्षो लभसे पृष्ठे न पाताले न भूतले, असं त्याचं वर्णन आहे. आपल्याला काही तिकीट घेऊन कुठे रेल्वेने विमानाने जातो, इथून दिल्लीला जातो, तसं मोक्षाला जातो असं म्हणतो आपण. कपाळ मोक्ष झाला असं पण म्हणतो, तो वेगळा संदर्भ. किंवा मोक्षधामाला गेला म्हणजे चौघांच्या खांद्यावरून गेला, पण तो विचित्र अर्थ आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये मोक्षाचा अर्थ ज्याला सम्यक ज्ञान झालं. कशाचं सम्यक ज्ञान? या सृष्टीचं. या सृष्टीचा करता कोण, त्याचं कारण काय, परब्रह्माचं स्वरूप काय आहे, मायेचा पडदा कसा असतो. दादांच्या अनेक पूर्वरंगाच्या आख्यानातून हा सगळा उद्देश आपण ऐकत आहात, वर्षानुवर्ष ऐकत आहात. त्याचं फक्त या निमित्ताने स्मरण करून द्या. उद्धार जर व्हायचा असेल तर आपण स्वतःला आधी समजून घेतलं पाहिजे, असं आपल्याकडे संतांनी सांगितलं. स्वतःला समजून घेणं म्हणजे अंतर्मुख वृत्ती करणं. दुसरं दादांचं पद आहे, अंतर्मुख वृत्ती करी जरी बघणे असे नाही, मायापट सारी दुरी. हे केलं तुम्ही तरच तुमचा उद्धार ठरलेला आहे. अंतर्मुख वृत्ती करायची म्हणजे काय करायचं? स्वतःच्या आत डोकं बघायचं. आपल्याला परिस्थिती किती वाईट आहे अशा तक्रारी करायची सवय असते. अहो आम्हाला चांगलं वागताच येत नाही, परिस्थिती तशी आहे, काय करणार त्याला? अरे परिस्थितीचं सोडून दे, परिस्थिती बदलणे तुझ्या हातात नाहीये, तू बदल ना, तुझा दृष्टिकोन बदल ना. मग अशी आप्पांच्या आठवणी अनेकांनी सांगितल्या, मला काही आठवणी आहेत. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आप्पा पितृतुल्य होते. माझे तर प्रत्यक्ष पिता होते ते. त्यामुळे लहानपणापासून खूप सहवास लाभला त्यांचा. आणि मगाशी अनेकांनी उल्लेख केला की गेल्या 17-18 वर्षात खरोखर असा एकही क्षण गेला नाही की आप्पांची आठवण झाली. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी इतकं घडवलं, संस्कार केले. काही आठवणी सांगतो तुम्हाला की गुरु कसा प्रेमाने आपल्या पुढच्या मंडळींना, भले त्याचे जे शिष्य असोत, पुत्र असोत, परिवारातली मंडळी असोत, मनापासून प्रेम करून सांगणारे गुरु भेटणं हे खरंच दुर्मिळ आहे. आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे की आपल्याला आज त्यांचा आठवणीत सहवास लाभतो. अनेकांना इथं माझ्यापेक्षा जास्त वेळची काही मंडळी आहेत, त्यांना आपणचा दादांचा पुष्कळ सहवास लाभला असणार. छोट्या छोट्या उदाहरणांवरून आपणांनी आपल्याला जगण्याचा दृष्टिकोन दिला. एकदा मी पूर्वी एक दोनदा सांगितले होते या आठवणी. आपणच्या बरोबर हिमालयाच्या प्रवासात अनेक वेळा मी गेलो. एकदा प्रवासात असताना गावाच्या बाहेर खूप कचरा पडलेला होता, शेण होतं. तर प्रवेश करता करता माझ्या मनात आलं की काय घाण करून ठेवली, इतका सुंदर निसर्ग आहे. म्हणून मी सहज बोलता बोलता म्हणालो की देवाने कशाला माशा निर्माण केल्या. ते शेणाच्या मध्ये आनंदाने बागडत होते आणि त्यावेळी आपल्याला त्रास होत होता चालताना. आपण इथं ऐकलं त्यामुळे काय म्हणाल चुकीचं म्हटलं नाही. शेणातून चालताना त्रास होते, त्याच्यामध्ये त्या माशा आहेत आणि त्याचा त्रास होतो म्हणाले. म्हणून मी म्हणलो की देवाला कशाला माशा निर्माण केलं देवाने. म्हणाले एक विचार कर, माशांनी जर हा विचार तुझ्याबद्दल केला तर काय.
माझ्या म्हणाला आम्ही मस्त मजा तिथं लोळतोय, हा माणूस कशाला आम्हाला तुडवायला. हा दृष्टिकोन आपण कधी स्वीकारतो का? आपण स्वतःच्या दृष्टिकोनातून इतरांकडे बघतो. मी माझं आणखीन एक उदाहरण दिलं होतं की स्वतःच्या वागणुकीतून त्यांनी आपल्याला उदाहरण दिले. गुरु असा शिष्य घडवत असतो. शेवटी महाजन येण्याचा संबंध असं आपल्याकडे वचन आहे. शास्त्राची चर्चा फार करू नये, कारण ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा असं अर्ध्या वाक्यात सगळे तत्वज्ञान आपल्याकडे सांगितलंय की ब्रह्म हेच खरं, हे जग मिथ्या आहे. अर्थात मिथ्या या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण वारंवार स्पष्ट केला. मिथ्या म्हणजे असत्य नाही, मिथ्या म्हणजे खोटं नाही, मिथ्या म्हणजे जसं आहे तसं दिसत नाही, याला मिथ्या म्हणायचं. म्हणजे जगाचा अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह नाहीये, असं तो तत्वज्ञानाचा विषय आहे. पण तत्वज्ञान बघायला गेलं तर एवढं अर्ध्या श्लोकात मावणार आहे. 4 वाक्य आहेत, ज्याला आपल्याकडे ब्रह्मवाक्य म्हणतात. तत्वमसी, तूच तू आहेस. सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्या अंतःकरणात एकच एक परमेश्वर भरून राहिला आहे. आता एवढं सांगून उद्धार व्हायला पाहिजे की नाही आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, 18 अध्याय झाले, 9000च्या पेक्षा जास्त उभे आहेत, 700 वर्ष 800 वर्ष झाली. का नाही उद्धार होत आपला? आपण नुसतं ऐकतो, त्याप्रमाणे आचरण करत नाही. म्हणून मला असं वाटतं की आप्पांचं स्मरण ह्याच्यासाठी करायचं, जन्मशताब्दी ह्याच्यासाठी साजरी करायची की एक एक घटना डोळ्यापुढे आल्यानंतर प्रत्यक्ष तत्वज्ञान आणि व्यवहार याचं सांगड आपण इतकी उत्कृष्ट घातली होती. आपल्याकडे रामायणाची एकदा कथा सांगताना ते मला नेहमी सांगायचं की मी कायद्याचा विद्यार्थी आहे. आपल्याकडे आमच्याकडे हा नियम आहे की कृतीपेक्षा हेतू महत्वाचा असतो. तुम्ही कृती काय करता याला महत्व नाहीये, तुमचा हेतू काय आहे याला महत्व आहे. संदर्भ वेगळा आहे, पण दादांनी याचं पुष्कळ वर्णन केलं की नुसतं कपडाला गंध लावतो म्हणून सज्जन झाला का? 3दा आंघोळ करतो म्हणून त्याला शुद्ध म्हणायचं का? रोज भजन करतो म्हणून त्याला चांगलं म्हणायचं का? तो वागतो कसा? त्याचे अर्थार्जनाचे मार्ग कसे आहेत? अर्थ कशीची, काम कशीची, त्याचे पैसे मिळवण्याचे आणि खर्च करण्याचे मार्ग चांगले आहेत का, हे तपासून बघा आणि मग निर्णय घ्या की तो मनुष्य चांगला आहे की. संदर्भ असा आहे की हेतू महत्वाचा माणसाचा, कृती महत्वाची आहे. हे त्यांनी एकदा कधीतरी रामायणाचा संदर्भ आहे की वसिष्ठाने आम्हाला हे सांगितलं होतं की मना कीर्तन कीर्तन राम न शरीर कीर्तन कीर्तन. शरीराने तुम्ही काय करता याला फारसं महत्व नाहीये, तुमच्या मनात काय आहे याला महत्व आहे. एक प्रसंग असा होता, आपांचा कान दुखत होता. माझं लग्न झालं होतं, 85-86 सालची गोष्ट आहे. तरी माझ्या बायकोला हाक मारली, सुनबाई दादाई आणि माझ्या कानात तेल घाल, लसूण घालून गरम तेल, आयुर्वेदिक तज्ञ होते. त्यांनी हाक मारली, तिने तेल गरम करून आणलं. आता कानात तेल घालायचं कसं? तिचा हात थरथरायला लागला, ते गरम तेल होतं, ते इकडे तिकडे सांगायला लागलं. तेव्हा लागे मला कान पकडलं म्हणाले. तिच्या मनात आलं, आपणचा कान कसा पकडायला? त्या संदर्भात त्याने मला पुन्हा सांगितलं, अरे कान पकडलं म्हणजे ती काही मला रागवते असा अर्थ आहे का? तेल सांडू नये म्हणून कान पकडलाय. मन कीर्तन कीर्तन राम न शरीर कीर्तन कीर्तन. किती साधा प्रसंग आहे मला सांगा. काय लक्षात राहील की तुमची कृती काय आहे महत्वाचं नाहीये, तुमचा त्याच्या मागचा हेतू काय आहे. तुम्ही कीर्तन कशासाठी करता, पारायण कशासाठी करता, प्रवचन करता, हे समजून नाही घालता गेले. हे आपल्याला समजत नाही, ही आपली अडचण आहे. त्याच्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक लागतो, म्हणून गुरु पाहिजे. गुरु करायचा कशासाठी हे तुमचं तुम्हाला जर उजाडत असेल तर काही गरज नाही ना. पण तसं होत नाही. आपल्याला कोणी ना कोणतरी सारखं शिकवायला लागतं. असंच एक आपण जर बोलणं कसं असायचं मी तुम्हाला सांगतो. आप्पा सावरकर भक्त होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं चरित्र वाचलं असेल. पण आजचा शब्द वापरायचा झाला तर ते अंधभक्त नव्हते. ज्या गोष्टी सावरकरांच्या त्यांना खटकल्या त्या सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. या संदर्भात आपल्याकडे एक श्लोक आहे, वक्त्यांनी कसं बोलायला पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियम च नानृतम ब्रूयात एष धर्म सनातनः. म्हणजे खरं बोलावं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, लोकांना आवडेल असं बोलावं. इथपर्यंत सोपं आहे, पुढचं अवघड आहे. सत्यम ब्रूयात, खरं बोला, प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. अप्रिय वाटेल असं सत्यही बोलू नये. त्याच वेळी पुढचंही लक्षात ठेवा, लोकांना आवडतं म्हणून खोटे बोलू नये.
एकाला विचारलं मग बोलावं काय, आपण बोलू नये, मौनम सर्वांचं साधन. या संदर्भात ते असं सांगायचं की सावरकरांचे विचार अतिशय स्पष्ट होते, तल्लख बुद्धीचे होते. पण म्हणाले एक मला खटकतं की सावरकरांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची सुरी ही खाटकासारखी वापरली, सर्जन सारखी वापरली. सर्जन सारखी जर वापरली असती तर समाजाचं पोट कल्याण झालं असतं. पण त्यामुळे आज त्यांना विरोधक निर्माण झाले. आज त्यांना जाऊन अनेक वर्ष झाली तरी सुद्धा आज त्यांचे दुर्दैवाने विरोधक आहेत. ते राजकीय कारणासाठी विरोध करताना हा भाग सोडून द्या. संदर्भ असे आहेत की अशा छोट्या छोट्या गोष्टीतून ते पुष्कळ शिकवायचं. हे शिकण्यासारखं आहे. मोठ्या लोकांच्या सहवासात सत्संगाचं वर्णन काय आपल्याकडे, कशासाठी सत्संग म्हणतात, तर त्यांच्याबरोबर नुसत्या राहण्याने आपल्याला पुष्कळ शिकायला मिळतं. हिमालयाचा असाच प्रवास मी आपल्याबरोबर पुष्कळ हिंडलो. गाडगेत जेवढी हिंडली कदाचित तेवढं नसेल, पण माझाही प्रवास पुष्कळ झाला. गंगोत्रीला गेलो होतो, थंडीचे दिवस होते आणि तिथे एक जण म्हणाला की मला आप्पा इथल्या पुजाऱ्यांना दक्षिणा द्यायची. आपण चांगली गोष्ट आहे, नेकीवर कुछ दे ना म्हणाले, मला काय तुला सांगायला मी पुष्कळ दक्षिणा द्यावी आहे. गरीब बिचारे इथे थंडीत असतात, त्यांना इथे वर्षातील 4 महिनेच इथे यात्रेकडे येतात. बाकी सगळं ठीक आहे, पण तू त्याला काय म्हणालास म्हणाले, गरीब बिचारे ते म्हणजे तू विचारायस, ते इथं राहून देवाची सेवा करतायत, तू 2 दिवसासाठी इथं आलास आणि त्यांना बिचारे म्हणलं तर तुला अधिकार काय? किती बारकावा आहे मला सांगा. आपण बोलताना भान कसं ठेवायला पाहिजे त्याचा उत्तम नमुना आहे. असं शिकण्यासारखं पुष्कळ आहे. तरी मला एकदा एक श्लोक शिकवला होता. श्लोक म्हणजे श्लोक म्हणल्यावर संस्कृत येतो डोळ्याकडे, तो उर्दू किंवा हिंदी येतो. घर खाट बिछाने को मिली जो खाट में सोए, रास्ते में कहा सो तो वह जा बाट में सोए, अगर खाला बिछाने को मिली तो उसी खाल पे खुश है, पूरे है वही मर्द जो हर हाल में खुश है. असा तो शेर होता. आता याप्रमाणे ते वागले. एक दिवस आम्ही असंच प्रवासातून परत येत होतो, आरक्षण मिळालं नव्हतं. साध्या जनरल अनरिझर्व्ड कंपार्टमेंट मधून प्रवास चालला होता. 2 दिवस, तेव्हा ती देहरादून एक्सप्रेस होती, जवळजवळ 48 तास लागायची तिला हरिद्वारहून मुंबईला यायला. अनरिझर्व्ड कंपार्टमेंट मधून मी, माझी बहीण, आपण आणि माझा कातेरो असे आम्ही 4घच प्रवास करत होतो. 2 दिवस. पूरे है वही मर्द जो हर हाल में खुश है. आता हे समजून लक्षात राहिलं की नाही आता कायम, म्हणजे मग आता रिझर्वेशन मिळो न मिळो, एअर कंडिशन फर्स्ट क्लासच पाहिजे, ऑर्डिनरी क्लासने मी प्रवास करणार नाही, तक्रार संपली. असं शिकायला मिळतं. गुरु असा शिकवतो. गुरुच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. कोणी हाताला धरून शिकवतो, कोणी 2 मुस्कटात देऊन शिकवतो, पण शिकवतो हे खरं आहे. म्हणून आपल्याला बघू लागतो. आपल्याला समजत नाही, पण निदान हे समजायला लागतं ना की माझं मला समजत नाहीये. तिथून पुढे आपली प्रगतीची सुरुवात होते. म्हणून आपल्याकडे गुरुचं फार महत्व आहे. आणि दादांनी या प्रकारचा उपसंवाद केला असा आहे की तुम्हाला जर आत्मस्वरूप जाणून घ्यायचं असेल तर स्वतः तुम्हाला ते नाही करता येणार. मग काय करा, आत्मस्वरूपात पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हाती. आत्मस्वरूपात पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हाती. हे जगेला पाहू गेला, हे जगेला पाहू गेला, होईल आपल्या पुढची अडचण काय आहे. मीमत ग्रंथांचा संभार असा आपण सांगितलाय, पण ते ग्रंथ वाचून त्याचा योग्य तो अर्थ काढणं हे सुद्धा अवघड आहे. त्याच्यासाठी कोणतरी लागतो ना. त्याला आम्ही कायद्याच्या भाषेत इंटरप्रिटेशन म्हणतो. एखाद्या वाक्याचा अर्थ करायचा कसा हे सुद्धा सोपं काम आहे. कितीतरी मला अशी उदाहरण देता येतील. आमच्याकडे इंटरप्रिटेशनवर असं 700,000 पानाचं पुस्तक आहे की वाक्याचा संदर्भ बदलला की त्याचा अर्थ बदलतो हे आपण समजून घेणार आहोत की नाही. म्हणून हे कीर्तन, प्रवचन, पारायण, व्याख्याने कशासाठी की मीमत ग्रंथांचा सांभाळ आपण जे वाक्य लिहिलं आहे की माझं स्वरूप म्हणजे आता माझे ग्रंथ हेच माझं स्वरूप.
पण आता आपल्या पुढच्या पिढीची अडचण अशी आहे की त्यांना एवढं चांगलं मराठीही समजत नाही, म्हणून आम्ही आता खरंच भाषांतराचा प्रयोग सुरू केला. आपणचं मनोबोधाचं इंग्रजी भाषांतर झालंय, पण शेवटी काही झालं तरी भाषा आहे, ते शब्द आहेत, त्याचं इंटरप्रिटेशन कोणी करायचं, म्हणून हे असे उत्सव कार्यक्रम करायला लागतात की कोणीतरी व्याख्याता येतो, कोणीतरी कीर्तनकार येतो, कोणीतरी प्रवचनकार येतो, मग एखाद्या वाक्याचा अर्थ कळत नाही. अर्थ संदर्भासहित घेतला नाही तर किती पंचायत होते, थोडं भडक वाटेल, पण तुमच्या आयुष्यावर लक्षात दिलं. असे एक उदाहरण तुम्हाला सांगतो, विनोदी आहे पण भडक आहे. कीर्तनकारांनी व्यासपीठावरून बोलावं की नाही असं मला जरा विधा मनस्थितीत आहे, पण मुद्दामून ते उदाहरण अशासाठी देतो की संदर्भ बदलला की वाक्याचे अर्थ कसे बदलतात त्याचे ढळढळीत आणि ठळठळीत उदाहरण आहे. थोडक्यात सांग, एका घरातला प्रसंग आहे, धुणं भांडी करणारी बाई आहे, रोजचं तिचं काम आहे भांडी घासायचं, लावून ठेवायची, धुणी धुवायची आणि दांडीवर वाळत घालायची. त्याच्या पूर्वी आधी वाळत घातलेले कपडे काढून काढून घड्या घालून ठेवायचे. ती त्या घरमालकीणीला विचारते की बाई माझं भांड्याचं काम झालंय, आता कपडे काढू का? ती बाई उत्तर देते, हो काढ, माझा नवरा आता येईलच. आता एवढीच वाक्य ऐकली तर काय अर्थ होईल मला सांग. ज्यांना ही पार्श्वभूमी माहिती नाहीये की कुठल्या संदर्भात हे बोलणं चाललंय, ती मोलकरीण विचारती आहे की मी दांडीवरचे कपडे काढू का? आणि ती म्हणते बाई किंवा लगेच काढ, माझा नवरा आता येईलच. संदर्भ बदलला की वाक्याचे अर्थ कसे बदलतात याच्या संदर्भात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, आपण नेहमी सांगायचे की यांच्यामध्ये अनेक उलटसुलट विधान आहेत. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि यारे यारे लहान चोद याती भक्ती नारे असाही एक शोक आहे की भक्ती मार्ग इतका सोपा आहे की कोणीही हवं आणि या मार्गाने चालावं, असा एक अभंग आहे. आणि भक्ती सोपी नाहीये, 16 वर्षी पोळी असाही अभंग आहे. आता याचं संतुलन कसं करायचं आहे त्याच्यासाठी मार्गदर्शक पाहिजे. म्हणून आपण आपलं समजून घेणं, आपली उंची वाढवणं हे सुद्धा प्रयत्नपूर्वक करायला लागतं. त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आत्मस्वरूपा पाहणे असल्या दर्पण द्या गुरु हाती, हे नच केल्या पाहून गेल्या होईला बघी फजिती. दादाचं सांगणं अगदी स्वच्छ आहे की जर केलं नाही, तुमचं तुम्ही काहीतरी धडपड करतो म्हणालात तर किती जन्म किती वर्ष लागतील माहिती नाही. मनुष्य जन्म हा मोठा मुश्किलीने मिळालेला आहे. जे काही करायचे ते या पुढच्या 5-50 वर्षात. आता इथे बसलेल्यांची आणखी किती शिल्लक आहेत मला माहिती नाही, पण आपण म्हणून 20-25 शिल्लक आहे. तेवढ्याच सगळं करायचं आहे. मग काय करा, कोणीतरी सद्गुरूला शरण भवानी झाला. मग गुरु काय करतो, गुरु गुरुपणा देई शारा झाल्यावरती दासगणू म्हणे भेदरुवे, दासगणू म्हणे भेदरुवे, ज्योती सविराया ज्योती परब्रह्ममूर्ती सद्गुरु हात एक जगती. आपल्या दादाच्या कीर्तन परंपरेतला हा एक मोठा विशेष आहे. बहुतेकांना परिचय असेल की गुरुवरंग आणि त्यानंतर एखाद्या संताच्या चरित्रातलं आख्यान. ही आख्यानं कशासाठी ऐकायची? मला एका मोठ्या व्यक्तीचा एक चरित्र वाचत होतो, दीनदयाळजी उपाध्याय, आपण नाव ऐकलं असेल. भारतीय राजकारणात असून सुद्धा कमळासारखे स्वच्छ होते असे ते नेते होते. त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. पूर्वीचा काळ आहे 1945-50चा. ते प्रवास करत होते आणि त्यांच्याबरोबर ट्रान्झिस्टर होते, रेडिओ. पूर्वी त्या काळी ट्रान्झिस्टरला लायसन्स लागायचं. आपल्याला जी मोठी मंडळी असतील त्यांना माहिती असेल, पूर्वी सायकललाही लायसन्स लागायचं. या पोरांना माहिती नसेल, पण मला आठवतं लहानपणी सायकलला दिवा कंपल्सरी होता, जसं आज हेल्मेट कंपल्सरी आहे, आणि लायसन्स पण लागायचं. तो बिलला ठोकलेला असायचा सायकलला. आता ते गेलो, पण त्या काळी ट्रान्झिस्टरला लायसन्स लागायचं. तर प्रवासात असताना शेजारी होते, ते म्हणाले महाराज लावा ना तुमचा ट्रान्झिस्टर. ते म्हणाले बंद पडलाय का? नाही म्हणाले बंद नाही पडला, त्याचा लायसन्स संपला. ते म्हणाले इथे कोण बघायला येणार आहे?
आणि कोणी बघायला याची काय आवश्यकता आहे? मला माहिती नाही याचा लायसन्स संपलाय, मी लावणार नाही म्हणाले रेडिओ. आता हे उदाहरण आपल्याला अनुकरणीय आहे की नाही? त्यांचाच एक दुसरा प्रसंग आहे. एकाच वेळी ते स्वतः आणि पूजनीय गुरुजी प्रवास करत होते. पूजनीय गुरुजी दुसऱ्या वर्गावर होते आणि हे तिसऱ्या वर्गातून प्रवास करत होते. काय तिकीट मिळाली नसते. आता प्रवासाचा काळ जरा सरकारने लावावा म्हणून ते गुरुजींच्या डब्यात गेले. त्यांच्याशी 1 तास 2 तास चर्चा केली आणि पुढच्या स्टेशनवर उतरून परत आले. जेव्हा ते मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा दीनदयालजी स्टेशन मास्टरकडे गेले आणि ते म्हणाले, आम्ही 2 तास गाडीतून प्रवास केला, तो दुसऱ्या वर्गातून केला, माझ्याकडे तिसऱ्या वर्गाचे तिकीट असताना, तर तो फरक घ्या तुम्ही. आपण असं करू? याच्यासाठी चरित्र ऐकायचे असतात. छोट्या छोट्या घटना आहेत, हा काही फार मोठा तत्वज्ञानाचा विषय नाहीये, पण ह्याच्यातून आपण आपलं वागणं सुधारलं तर अशा कीर्तन प्रवचन व्याख्यानांचा उपयोग होतो. एक आख्यानातला एकनाथ महाराजांचं आख्यान आहे, त्याला 2 औचित्य. एक तर आपण आपल्या गुरूंचं स्मरण करण्यासाठी हा उत्सव साजरा करतोय आणि आज औरंगाबाद सारख्या ठिकाणी आहोत जे एकनाथांची इथूनच जवळ दौलताबाद इथली ती घटना आहे. म्हणून नाथ महाराजांच्या चरित्रातला एक छोटासा प्रसंग सांगतो. रहम नजर करना मेरे साईं, रहम नजर करना बच्चों, पालन करना बच्चों, पालन करना. मैं अंधा हूँ पर पापका, मैं अंधा हूँ पर पापका, मुझसे प्रभु दिखलाना साईं, मुझसे प्रभु दिखलाना हे साईं. रहम करना बच्चों का, पालन करना बच्चों का, पालन करना. जाना तुमने जगत बसाया, जाना तुमने जगत बसाया, जाना तुमने जगत बसाया.
महाराजांचे आईवडील लवकर निवर्तले. त्यांना लहानाचं मोठं त्यांच्या आजीने केलं, म्हणजे वडिलांच्या आईने. पैठणात जवळच राहायचे. घरची गरिबी होती. घरात फक्त म्हातारी आणि नाथ. रोजचा नियम, म्हातारीने रोज नाथांना घेऊन गंगेवर जावं आणि गंगेची प्रार्थना करावी की गंगे आल्या आता मी वय झालं माझं, किती दिवस मी या लेकराला सांभाळू, आता तू तिची आई, तुलाच त्याची काळजी, तेव्हा काहीतरी लक्ष घाल, त्याचं माझ्या लेकराचं कल्याण होईल. म्हणून ती म्हातारी रोज प्रतिदिनी ती म्हातारी जाय स्नाना बोलाती, घेऊन ना तू कडे भरी काठी टेकीत हळूहळू. गोदावरीवर जावं, स्नान करावं, बाहेर यावं, नाथांना स्नान घालावं आणि रोज गंगेची प्रार्थना करावी. आई गंगे गोदावरी, आई गंगे गोदावरी, कोण सनाथ मजला करी, कोण सनाथ मजला करी, विश्वमाजी अवघी कथा, विश्वमाजी अवघी कथा. आजी गंगेकडे काय मागायची की आई गंगे मागणं एवढंच आहे, ऋणी हो याचा सदा, ऋणी हो याचा सदा, जगदात्मा सर्वेश्वर, जगदात्मा सर्वेश्वर. एखादी आजी जेव्हा आपल्या नातवासाठी हा आशीर्वाद मागते तेव्हा एक नातासाठी नातू जन्माला येतात. आपण अशी प्रार्थना कधीतरी करतो का आपल्या मुलाबाळांसाठी? आपल्या प्रार्थना सगळ्या लौकिकासाठी असतात. ऋणी हो याचा सदा, जगदात्मा जगदीश्वर. किती उच्च कोटीची भावना आहे. उगीच नाथ महाराज म्हणून लोकप्रिय झाले नाही, त्यांनी कर्तृत्व दाखवलं नाही, त्याच्या मागे अशी पिढ्यानपिढ्याची परंपरा. ऋणी हो याचा सदा, जगदात्मा जगदीश्वर. ही जेव्हा प्रार्थना घराघरातून म्हटली जाईल तेव्हा आपली पुढची पिढी नाथांसारखी होण्याची शक्यता आहे. एवढं तर आपण करूया की आजी अशी होती, रोज प्रार्थना करायची, पण कधी गंगेने त्याला उत्तर दिलं नाही ना, कधी काही त्याच्यातून काही बरं होईल असं तिला हळूहळू तिचा धीर खचायला लागला. एक दिवस ती अगदी चिडीला आली. गंगाबाई काय विचार काय, माझं वय होत चाललंय, म्हणजे आता 80-85 झाली, नाथ महाराजांचं काय करायचं ठरवलं. शेवटी गंगा एक दिवस त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, मुळीण्याचे काही शोका ओर सामान्य लोहे, विमल हरिपदाचा होय हा भृंग पाहे, बघून सुदिन ठेवी नावया एकनाथ, तुझही परलोकी हा करी देसनाथ. अजिबात काळजी करू नका, मोठा विलक्षण आहे तुमचा नातू, अजिबात तिची चिंता करू नका, त्याचं सगळं भलं होईल, तुमच्या अख्ख्या घराण्याचं नाव उज्ज्वल करेल. दिवस जात होते, एकनाथ महाराज मोठे होत होते, चौकस होती बुद्धी, बुद्धिमान होते. कीर्तनाला जावं, प्रवचनाला जावं. एक दिवस कोणाच्याकडून तरी ऐकलं की गुरु केल्याशिवाय कल्याण होत नाही. त्यांनी घरी यावं, आजीला विचारावं, आजी मी गुरु कोणाला करू, मला माझं कल्याण करून घ्यायचं, तूच म्हणतेस ना की इतका मोठा हो की देवाने तुझं गणी व्हावं, मग मी मोठा कसा होणार. आजी आणि नातवाचा
अगं मग कोणाला विचार म्हणाले? दादा म्हणाले गंगेलाच विचार. म्हणून नाथ महाराज गंगेकडे गेले आणि गंगाबाईंची मनापासून प्रार्थना केली की गंगाबाई, आता मी 8-10 वर्षाचा झालो, आपल्याकडे परंपरा आहे की आता ब्राह्मणाच्या घरात जन्माला आले, आता मौंजे बंधनून वेदाध्ययन करून कल्याण करावं अशी आपल्याकडे धारणा आहे. पण मी गुरु कोणाला करू? मला मार्गदर्शन करून करणार. म्हणून त्यांनी गंगेची प्रार्थना केली. भेटी मला झळे सद्गुरु गंगे हरिदामित ऐसा, गंगे हरिदामित ऐसा. शुभांगनाशे त्रितापवारुण पाजिल ज्ञान सार, शब्द विलक्षण आहे. गुरु कसा करावा ते मागणं मागतायत. ज्या जवळी नाही मुळी दंभाचे ढोंगाचे नाव जननी गे, भूत देणे शोभत सागर सा. नाही तर आजकाल पैशाला पासिबल गुरु पुष्कळ आहे. त्याला गुरु म्हणावं का गुरु म्हणावं असं आपण गमतीने म्हणायचं. गुरु या शब्दाचे 2 अर्थ आहेत ना. एक गुरु म्हणजे आणि गुरु म्हणजे बाई जनावर. दांभिकतेचा दादांना आप्पांना एकूणच आपल्या संत परंपरेला विलक्षण तिटकार आहे. दादा नेहमी सांगायचे, आप्पाही सांगायचे की परमार्थात एक वेळ तुम्ही कमी बुद्धीचे असलात तरी चालेल, आळशी असलात तरी चालेल, पण दांभिक असता कामा नये. दांभिक म्हणजे आत एक बाहेर एक. वरून कीर्तन आतून तमाशा याला दांभिक म्हणायचं. मुह में राम बगल में छुरी याला दांभिक म्हणायचं. एक मोठे विद्वान होते, ते वारी जाताना बघायचे पुण्यातून पंढरपूरला. पुण्यातलेच होते, पुण्यातले सगळेच विद्वान असतात, त्यातलेच एक होते. आता एवढे हजार लोकांची वारी जाताना बघून एक दिवस त्यांना नाही वाटलं की आपण ही माळ घ्यावी. ते मित्रांमध्ये चर्चा चाललेली. मित्रांना हा माणूस कसा माहिती आहे ते म्हणजे, अरे तुझा तो मार्ग नाही, तुला रोज संध्याकाळनंतर भेटायची सोय नसते सूर्यास्तानंतर, तू कशाला माळ आहे? नाही म्हणा, मला आता पंढरपूरला जायचं, मला माळ घालायची. ते गेला एका बुवाकडे. आता बुवालाही माहिती होतं हा माणूस कसा आहे, त्यांनी समजून सांगितलं. ते म्हणाले हा ऐकायलाच तर नाही. म्हणाला मी तुमच्या पायच सोडणार नाही. बुवांनी नियम वाचून दाखवले, माळ घालण्याचे नियम काय आहेत. हे करायचं नाही, ते करायचं नाही, अभक्ष भक्षण करायचं नाही, अपेयपान करायचं नाही. अपेयपान तुम्ही समजतं ना, इथून बोलण्यासारखा तोच एक शब्द आहे. अपेयपान करायचं नाही. हो हो म्हणाला महाराज, मी काही सगळं ऐकलं तुमचं. 4 दिवस बरे गेले. 5व्या दिवशी इतक्या वर्षाची सवय कशी जाईल. हा मोठा हुशार पुणेकर. संध्याकाळची वेळ झाली, माळ काढून ठेवली, कार्यक्रम ओरखला, दुसऱ्या दिवशी आंघोळ केली, माळ घालून घेतली. आता त्या माळेला काय चुलीत घालायचं बघा. अशा माळा किती घातली तरी कसा उद्धार होईल त्याचा, याला म्हणायचं दांभिकपणा. दंभाला परमाचा भाव नाही. आणि एकनाथांनी हेच मागणी केलं की आईचं आम्हाला तुम्ही मातोश्री गुरु सांगा, पण तो असा असा पाहिजे. गंगा म्हणाली काळजी करू नका, जवळ येथून रौलका वादये, जवळ येथून रौलका वादये, राम आहे तव गुरु देख देख, जनार्दन हे त्या नाम सद्गुरुचे, थोर अधिकारी चरण धरी त्याचे, थोर अधिकारी चरण धरी त्याचे. नाथ काळजी करू नका, इथूनच दौलताबाद म्हणून शहर आहे, तुम्हाला यायचे, तिथे जा म्हणाले. तुमच्या गुरुचं नाव जनार्दन. बस एवढं गंगामाई बोलले आणि अंतर्धान पावले. आता एकनाथांना नाव कळलं, पत्ता कळला. दुसऱ्या दिवशी पहाटे आजीला सांगता ते घराबाहेर पडले. 8 दिवस दौलताबाद सगळीकडे हिंडले, सगळीकडे विचारलं इथे जनार्दन पंत कोण आहे, जनार्दन गुरु महाराज कोण आहे. म्हणजे आमच्या इथं कोणी नाही, आमच्या इथं कोणी नाही.
त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणजे माझ्या ऐकण्यात ती चूक झाली का गंगाबाई खोटी म्हणली. आता गंगाबाई खोटी बोलली असं कसं म्हणावं. ते परत आले गंगेकडे. म्हणाले मातोश्री तुमच्या सांगण्याप्रमाणे मी दौलताबादमध्ये गेलो पण कोणी जनार्दन स्वामी म्हणून तिथं कोणी स्वामी नाहीत, गुरु नाहीत, महाराज नाहीत, मठपती नाहीत. तुमचं काही नाव विसरलं की काय. गंगा म्हणते अरे मी विसरले नाही, मी चुकीचंही सांगितलं नाही. तुझे गुरु जनार्दन पंतच आहेत, पत्ताही दौलताबादचा आहे, फक्त तू शोधायची जागा चुकलास म्हणाले. हा स्वामी मठ मठी तुला भेटे मुला तोरा हे कचेरी माझे गिर्यात सुभाषे तला पाहे दयाच्या द्वारी पहाणे करी जोडिये अरबज भूत समशेरी नंता करी काजिते कमंडलु दिसे मृगाजिन तसे भरी मखमली गारीवर लोडाटे गुण बसे भगवे अंगावरी गंधही करी जोडीस भव्य पालोटे पोशाख सकल करतरी जनमळी पंत झाला संत तो फला मनुज जन्माला साक्षात जनार्दनला. नाथा तू जागा चुकलास म्हणाले. अरे मी तुला जनार्दन स्वामी म्हणले म्हणून तुला काय वाटलं हा कुठेतरी मठमंदिरात सापडेल. हा स्वामी मठमठी तुला न भेटे मुला तो राहे कचेरी माझी किल्ल्यात. ते सुभेदार होते. मुसलमानांच्या राजवटीत सुद्धा चांगला IAS ऑफिसर असायचा. तसे ते मोठ्या अधिकार पदावर होते. त्यांच्याकडे जा म्हणाले. आता नाथांना आणखी सविस्तर पत्ता काढला. झालं ते दुसऱ्या दिवशी उठले ते दौलताबाद. आता तिथे ते काय संसद आहे की काय कोणी यावं हल्ला करून जावं. कडेकोट रोहिले अरबर जगूत समशेरी असा खडा बंदोबस्त होता. नाथ महाराजांना आत कोणी जाऊ देणार. त्यांनी पारेकऱ्यांना विनवणी करावी की अहो मला इथं गुरुजींना भेटायचं आहे. कोण गुरुजी म्हणाले. नहीं जनार्दन भक्त. कौन जनार्दन भक्त. इधर कोई जनार्दन पद नहीं रहता. अरे पद दिन से मिलना है, गुरु को मिलना है तो जाओ बाहर मठ में जाओ, मंदिर में जाओ. एकनाथ महाराज म्हणाले अहो मला इथेच जायचंय, इथेच राहतात माझे गुरु. आता एक अरब पारेकरी होता, म्हातारा होता. एक दिवस गेला, 2 दिवस गेले. एकनाथ महाराज रोज जायचे, रोज त्यांच्या हातापाय पडायचे. आम्हाला एक 5 मिनिटं तरी आत जाऊन येऊ द्यावं. यांनी काही परवानगी दिली नाही. एक दिवस त्याला दया आली. लहान पोरगा आहे. गेले 4-8 दिवस मी बघतोय रोज इथे येतो, सकाळी येतो, संध्याकाळपर्यंत बसून राहतात. त्यामुळे बेटा इथे तुला खरंच भेटायचं आहे. तो कोण जनार्दन पंत का कोण आत राहतात आम्हाला माहिती नाही. पण आता तू इतके दिवस येतोयस, लहान दिसतोयस, प्रामाणिक दिसतोयस. ठीक आहे म्हणाले. असं कर गुरुवारच्या दिवशी आहे. इजाजत की नहीं लगती जरूर जुम्मेरात के. इजाजत की नहीं लगती जरूर जुम्मेरात के. उसी वक्त तुम आओ बेटा कहे जाओ इमाम. इजाजत नहीं लगती जरूरत में रात के. ये म्हणाले गुरुवारी आहे त्या दिवशी आमचे महाराज मोकळा असं म्हणाले दरवाजा. कोणी यावं भेटावं. तो आता इतके दिवस होतेस, तुझी इच्छा प्रामाणिक दिसतीये. आम्ही एक करू, तुला पहिल्या गटाबरोबर आत पाठवू पण शेवटच्या गटाबरोबर परत यायला लागेल. कबूल आहे. आणि तिथं आत गेल्यावर काहीतरी महाराज स्वामी अशी बडबड करायची नाही. मुखट्याने जायचं, त्यांना नमस्कार करायचा, परत यायचं. आता एकदा त्यांना आनंद झाला, आज गुरुचं दर्शन होणार. म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटेच लगबगीनेच त्या किल्ल्याच्या दारावर आले. त्यावेळेची पद्धत होती जनार्दन स्वामींची की सगळ्यांकडून
काय काय त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्यामुळे लोक गटागटाने येऊन आपल्या तक्रारी मांडायचे. दादांनी मोठं बहारीचं वर्णन आहे. कीर्तनाला सुरुवात जरी उशिरा झालेली असली तरी संपायची वेळ आम्ही 8:30 ठरलेली आहे. त्यामुळे 8:30ला कीर्तन संपवणार हे आमचा नियम आहे. बैठकीला उशिरा सुरुवात होत नाही तर कधी हो, संपल्याची वेळ पक्की. पुढच्या अर्धा तासात मला कथावार्ता संपवायचा. दादांनी मोठं विलक्षण वर्णन केलं की वेगवेगळ्या गटातले लोक येऊन कशा गमतीने तक्रारी करायचे. आणि हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल, हे समाजाच्या दांभिकतेवर ओढलेले कोरडे आहेत. त्यात सगळ्यांची खरी परिस्थिती कशी होती हे समाजापुढे या निमित्ताने दादांनी आणलं. पहिल्याले ब्राह्मण, मी अभ्यास भेद विद्येचा केला क्रमापर्यंत साचा परीन कोणी विचारी. पहिल्यांदा ब्राह्मण जनार्दन स्वामी ब्राह्मण होते, त्यामुळे यांना पहिल्यांदा आत प्रवेश. त्यांची तक्रार काय की 6 शास्त्रे 64 कला न्याय, 6 शास्त्रे 64 कला न्याय, पुराणाचा विस्तार रूपाय, अशा माझा विशेष जरी शास्त्र वेद उपनिषद मुखोद्गत केली, पण आज समाजामध्ये आम्हाला कोणी विचारत नाही. आम्हाला 2 वेळची भ्रांत आहे, लोक दक्षिणा देत नाहीत. मला मोठा पाढा वाचला. जनार्दन पंतांनी शांतपणे ऐकून घेतलं. ते म्हणाले, महाराज अहो तुम्हाला एवढं माहिती नाही का, शास्त्रे श्रुती पुराणे सन्मानासी जगात मिळवाया, नचकेली हो फटली आहे मार्ग मुक्तीला वाया. कीर्तनकारांनी बिदागी मिळत नाही म्हणून रुसून परत जायचं का? लोक जातात, आम्हाला कोणी विचारत नाही म्हणून सोडून द्या. मला एवढी बिदागी पाहिजे तरच मी कीर्तनाला नाही. ते कीर्तन कसलं, तो एक मात्र अभिनय झाला, नाटक झालं. पण अशी आहेत माणसं आपल्याकडे. जनार्दन पंतांनी 400 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला ब्राह्मणांना. शास्त्रे श्रुती पुराणे सन्मानासी जगात मिळवाया, नचकेली हो फटली तो आहे मार्ग मुक्तीला वाया. आज ब्राह्मणांना शिव्या घालतात लोक. त्याला जबाबदार कोणी एकदा अंतर्मुख करून आपणच आपली तपासणी केली पाहिजे. तिथं बाहेर पुस्तिका उपलब्ध आहे की माहिती नाही. खरा ब्राह्मण असेल तर इथे बसलेले जे ब्राह्मण आहेत त्यांनी जरूर ती पुस्तिका वाचा. म्हणजे आपल्याला काय बदल करून घ्यायचा हे तुम्हाला लक्षात येईल. उगाच लोकांच्या नावाने खडे फोडण्यात काय आहे. आपलं वागणं सुधारलं पाहिजे. लोक मान देतील. ते इंग्रजीतलं वाक्य आहे ना, ऑनर इज टू बी कमांडेड नॉट डिमांडेड. भीक मागून कधी मान मिळतो का? तुम्ही कमवायला लागतो. तुमचं चारित्र्य इतकं उत्तम पाहिजे की लोकांनी आपणहून मान दिला पाहिजे. हे जनार्दन स्वामींनी एकनाथांना सांगितलं नाही, त्या ब्राह्मणांना सांगितलं. प्रधान या 1 रुपया सगळ्यांना दक्षिणा. आता त्याच्यानंतर गोसावी ते म्हणाले, हा दत्त भक्त आहे, आम्ही दत्त भक्त आहोत म्हणून जरा ते गोविंद चालेल. आम्ही गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी शिरापुरीची वावी आम्ही गोसावी गोसावी बदली साडी वाचलेली नवीन शमीयागी तुम्ही सदाकडे मानमनांच्या अभुची अर्जुत भावी आम्ही गोसावी गोसावी. ते गोसावी नाचतच आले आणि मागणं काय मागतायत म्हणजे इतकी निर्लज्ज झाली ती लोक की आपण कोणापुढे काय मागतोय. दादांनी वर्णन केलं, तुमच्या कानावर शब्द समजले की माहिती नाही. ते मागतायत धुनीसलाकडे आपुची कर तुझ भावी. गांजा आपण जरा काही मानाला आमची सोय करा. आता त्या जनार्दन पंतांनी काय प्रतिक्रिया द्यावी. ते म्हणाले, अरे गोसावी म्हणता स्वतःला आणि असं व्यसनाधीन होता. मग हिंदू धर्माला लोकांनी शिमाने घेतलं तर दोष कोणाचा म्हणाला.
आजही तुम्ही बघा कुठल्या तरी शिवमंदिरात एखादा गोसावी, काय मला कळतच नाही म्हणजे कशासाठी. पण ती दुष्ट प्रवृत्ती ही त्या काळापासून आहे. भगवी वस्त्र घातल्याने कुठे मन भगवं होतं का? तुम्ही भगवी वस्त्र घातले पण अरे भगव्या वस्त्राचा अर्थ समजतो का तुम्हाला? गोसावी हा अपभ्रंश आहे. गोस्वामी असा मूळ शब्द आहे. गो म्हणजे इंद्रिय, त्यांचा जो स्वामी आहे तो गोस्वामी हा संस्कृत शब्द आहे की ज्याचं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आहे त्याला गोस्वामी म्हणायचं. तो गोस्वामीचा गोसाई झाला. आता तुम्ही भगवी कपडे घालता आणि आखू गांजा मागता मागे मन भगवे काया विण शोभे नहे काशाय वसन बालकाठी टेकून चालया वृद्ध म्हणाल का. प्रधानजी त्यांचा काळ तांदूळ 1-1 किलो आणि झडती काय म्हणाले यांच्या जवळचा गांजा आपू सगळं जप्त करून टाक. ब्राह्मणांना परत पाठवलं, बसांना परत पाठवलं. अशी सगळे 1-1 नमुने होते. त्यात मुसलमान पण होते, फकीर होते, मुळातच मस्तवाद. त्याच्यात राज्य त्यांचं. त्यांनी विचार केला की बाकीच्यांना दिलेले बरोबर आहे म्हणाले, त्यांची लायकीच ती आहे, पण आम्हाला तर दिलं पाहिजे. आमचं मीठ खातो म्हणाले हा, पण मनात असं असलं तरी भाषा करू. ते आत आले, ते गझल म्हणत आले. काय गझल म्हणत होते? नहीं दुनिया इलाही है दिलों में ख्याल करनेगा. नहीं दुनिया इलाही है दिलों में ख्याल करनेगा. शरारत ना किसे कर दूं सभी को सब जगह अल्लाह ताला है, क्यों झगड़ा करते हो? जगन्नाथ स्वामी हसले. थोडं तत्वज्ञान चांगलं आहे पण राईट क्वेश्चन टू द रॉंग पर्सन. हे तुम्ही मला कशाला सांगताय? आम्ही हिंदू मुळातच सहिष्णू आहोत. तुमच्या गल्लीत जाऊन सांगा ना म्हणाले सगळे देव सारखेच म्हणून. इथे येऊन काय मला सांगता म्हणाले प्रभू? खरंच तुमची भावना आहे का की सगळीकडे एकच परमात्मा आहे? अरे मग असं असेल तर दगडफेक कशाला करता? सीएला विरोध कशाला करता? सगळे एकाच देशाचे नागरिक वाटतात. जरा समजून तरी आवडलं. उगाच आपलं कोणतरी पेटवतात आणि आत्महत्या करतात, काहीतरी आरोप करतात. नाही दुनिया इलाही है दिलों में ख्याल करले नाही. तत्वज्ञान आमचंच तत्वज्ञान आहे. मला काय ऐकत म्हणाले? तुमच्या बंधूंना जाऊन सांगा. दादांनी श्लोक केला हे जर खरंच असं झालं तर काय होईल? असे खचित जाहया जगती द्वेष कोठे इलाही चिचहो पहाय वही लेकरे. असोत पथते बहु परी जमीन ना बेगई विकार वश चित्तना म्हणून हो जागे मुळे. आम्हाला सांगू नका, हा आमचा अद्वैत सिद्धांत आहे. कुठल्याही देवाला नमस्कार केला तर केशवम प्रति गच्छति असं आमचं तत्वज्ञान सांगतं म्हणाले. तुम्ही काय आम्हाला सांगता? रुचिनाम वैचित्र्याम रुजुकुटीला नाना पचरुषाम निर्णायको गम्य स्तवसी पैसा म्हणतो. प्रत्येकाचं भिन्न भिन्न रुची आहेत. कोणी शंकराला बसतो, कोणी गणपतीला बसतो, कोणी देवीला बसतो. तुम्ही आणखी कोणाला भजत असाल, पण आमचं तत्वज्ञान इतकं पक्क आहे हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुमच्या मोहम्मदवाडीत जाऊन सांगा म्हणाले. मुसलमानांना परत पाठवलं आणि नाच हे एका कोपऱ्यात घेऊन बघत होतो. खरंच गंगेने सांगितलं ते काही खोटं नाही. शेवटी सगळे निघून गेले, एकटे नाथ. आता नाथ जनार्दन स्वामींच्या पुढे आले, नमस्कार केला. बाळ तुला काय पाहिजे? मला काही नको. अरे मग कशाला आलास इथे? इथं लोक मागणे मागायला येतात. तुला जर काही नको आहे तर इथं आलास कशासाठी?
म्हणाले मला काही पैसा का संपत्ती धनधान्य काही नको म्हणाले. मग मी कोण कोठील कुठे मजला जाणे काहे जगात घडले मम साच येणे याचा विचार करिता शिडलोच वाया सांगून हे सुखितरी मज स्वामी राया. महाराज मी कोण, मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी जन्माला कशासाठी आलो, माझं अंतिम साध्य काय, माझं कल्याण कशात आहे हे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. जनार्दन स्वामींना कळेना काय उत्तर द्यावं. मुलगा तर प्रामाणिक दिसतोय, तेजस्वी आहे. ते म्हणाले अरे मुला तुला काहीतरी गडबड झाली दिसते, ही उत्तर मी नाही देऊ शकत म्हणाले. मी काय आहे कोण आहे तुला माहिती आहे, तुला कळलं नाही का, मी एक सुभेदार आहे, इथल्या शासकांचं शासन चालवतो. ही उत्तर तुला बाहेर पुष्कळ मठ आहेत, मंदिर आहेत, तिथे जाऊन विचार. महाराज क्षमा करा म्हणाले, पण मी आतापर्यंत खूप ठिकाणी जाऊन आलो, पण मला कुठेही याचं उत्तर मिळालं नाही. पराक्रम जटा पडे कुणी म्हणे शिके कौमुदे कथे करी म्हणे कथा शिकून हो बुवा तू अधे उमा श्रवताग्नीचा कथियला आम्हा दीक्षिते आयाचित आम्हास दे मठपती म्हणे नित्य. महाराज काय सांगतो तुम्हाला, सगळीकडे जाऊन आलो, पण मी लहानपणी मोठा व्यास घेऊन ये, पण मला कुठेही अशा स्तराचं कोणी व्यक्ती भेटली नाही की जी मला या प्रश्नांची उत्तरं देईल. कोणी म्हणावं आमच्याकडे या, मठाची साफसफाई करायला राहा, 12-15 वर्ष मग बघू, तू अजून लहान आहेस. एक म्हणाला आमचं आयाची तुरत आहे, आम्हाला आयाची तुरत आणून दे. आयाची तुरत काय असतं माहितीये ना, दादा आपण यांनी त्याचं स्पष्टीकरण करायचंय. आयाचित म्हणजे न मागणे, याचना न करणे. ज्यांनी आयाची तुरत घेतलाय त्यांनी कधीही कोणाकडेही कशाचीही मागणी करायची नसते, त्याच्या उदरनिर्वाहासाठी कधीही नाही. याला म्हणायचं आयाचित. आता म्हणायचं आयाचित आणि म्हणायचं माझं आयाचित दे, म्हणजे विरोध आहे की नाही. म्हणजे म्हणाले जगात असं आहे सगळीकडे, मी सगळीकडे जाऊन आलो. एका कीर्तनकाराकडे गेलो, ते म्हणाले माझा आवाज चांगला नाही, तुझा आवाज बरा असेल तर माझ्या साथीला उभारायचा, माझी सेवा होईल. मला लोक बिदागी देत नाहीत कारण माझा आवाज चांगला नाही. म्हणाले काय करू, असेच म्हणाले लोक. जनार्दन पंतांना कौतुक आहे, म्हणाले जरा मुलगा चौकस आहे, बुद्धिमान आहे. त्यांना ते माहितीच होतं, जरा परीक्षा करायची म्हणून बघितलं त्यांनी. ते म्हणाले असं आहे बाळ, ठीक आहे, तुला कोणी सांगितलं माझ्याकडे उत्तर मिळतील ते मला माहिती नाही, पण ही उत्तर मी देऊ शकेन याची खात्री नाही. तू म्हणतोस तर ये 4 दिवस का. म्हणून त्यांनी एक अट घातली की माझ्याकडे राहायला तुला हरकत नाहीये, पण अट आहे म्हणाले, फुकट खायला मिळणार नाही, काम करायला लागेल. तुम्ही सांगाल ते काम करू. शेवटी करार असा झाला की नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींच्या घरी राहायचं, त्यांच्या घरातला भाजी भाकरीचा हिशोब ठेवायचा, दूध दुधाचा हिशोब ठेवायचा, आणि जनार्दन पंत सांगतील, त्यांचं कुटुंब सांगतील ते काम करायचं. भाजीपाल्याचा रोज मेळ ठेवी, भाजीपाल्याचा रोज मेळ ठेवी, त्यात पैसी चुकत भावे, अमावास्येच्या दिवशी जेवाचा उतारा तो गावणे आम्हासाचा उतारा तो. अतिशय हुशार होते, काम तसं अवघड नव्हतं. रोजचा जमा खर्च ठेवण्याचं काम ठरलं असं होतं. अमावस्येच्या दिवशी 15 दिवसाचा हिशोब नाथांनी पंतांना सादर करावा, पंतांनी तो पाहावा, पुढल्या 15 दिवसाचे पैसे काढून द्यावे. 1 महिना गेला, 2 महिने गेले, व्यवस्थित सगळं चालू होतं. नाथांनी चोख हिशोब ठेवावा, पंतांनी कधी मागू नये, पुढच्या आठवड्यात 15 आठवड्याचे पैसे द्यावेत, पण पंत मागत नाहीयेत म्हणून म्हणे हिशोब ठेवायचं कधी कुचराई केली. त्यामुळे गुरुची आज्ञा आहे, आपण पाळली पाहिजे. 2-3 महिने गेले, एक दिवस मोठा अघटित झालं. त्या हिशोबामध्ये एक पैशाची चूक आढळली. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाथा कावडेबावडे झाले, उद्या अमावास्या आहे, उद्या हिशोब द्यायचा आहे, आणि चूक तर सापडत नाहीये. दुपार गेली, संध्याकाळ गेली, रात्र झाली, चूक काही सापडेना, आणि नाथांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यामुळे देवाच्या डोळ्यात काय माहिती नाही, पण
माझी पुण्याई एवढीच होती का की मला गुरुच्या सहवासात फक्त 2-3 महिने मिळाले, कारण गुरु कसे कठोर आहेत हे त्यांनी पाहिलं. एक पैचीही चूक होता कामा नये असं सांगितलंय, आणि ज्या क्षणी चूक होईल त्या क्षणी तुझी इथून गच्छंती ठरली आहे हेही नाथांना माहिती आहे. रात्र सरली, मध्यरात्र होऊन गेली, यांची पानं उलटणं चालू आहे, हिशोब शोधणं चालू आहे, आणि डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. काय करावं समजत नाही. अशा मोठ्या गलबललेल्या अवस्थेत पहाटेच्या वेळी त्यांना ती चूक सापडली. प्रभातीच्या समयात प्रभातीच्या समयात एकनाथाची चूक झाली. म्हणून वाजवी कडे साचा सती ज्योत गजा सती अनंताचा सती ज्योत गजा सती अनंताचा. चूक सापडली याचा आनंद तर होताच, पण आता आपल्याला या घराबाहेर पडायला लागणार नाही याचा मोठा आनंद होता. म्हणून त्यांनी मोठ्यांदा टाळ्या वाजवल्या, नाचायला लागले. पहाटेची वेळ होती. जगन्नाथ स्वामी धावत आले. जनार्दन स्वामी नाथ्या काय गडबड आहे म्हणाले. पहाटे टाळ्या काय वाजवतेस आणि नाचतोस काय म्हणाले, काय वेडवेड लागेल का तुला. नाथ महाराज साष्टांग नमस्कार करतात. गुरुजी असं असं झालं म्हणाला. काय झालं. एक पैची चूक. एक पैची चूक म्हणाले. एक पैची चूक तुम्ही सांगितलेलं मला आठवतं की एका पैची चूक होता कामा नये. झाली तर दुसऱ्या दिवशी तुझी इथून गच्छंती ठरली आहे. मला माहिती नव्हतं की काय होईल कसं होईल, पण देवानं कृपा केली आणि मला ही चूक सापडली, आणि म्हणून आनंदाच्या भरात टाळ्या वाजवल्या. तुमची क्षमा मागतो, तुमची झोपड झाली असेल. जनार्दन स्वामी जवळ गेले. बाळा, एका पैची चूक तुला सापडली आणि एवढा आनंद झाला, तर जन्मोजन्मीची चूक सापडली तर किती तुला आनंद होईल. ये म्हणाले जवळ. नाथाला जवळ घेतलं. त्यांचं अंतःकरण भरून आलं. दादांनी वर्णन केलं. गुरुकंठ भरोनी आला, गुरुकंठ भरोनी आला, पाहून नाथ दोषाला ते दमान. येऊन जवळ नाथाला कुरवाळून या मुख कमला ते दमान. म्हणतात ऐकले बाळा, म्हणतात ऐकले बाळा, हा व्यर्थानंदची सगळा शोधून काढ धनिया. मग मात्र सदा तू डुलसी, सदा तू डुलसी, आनंदी कठीण भवतरिसी. गुरुकंठ भरोनी आला, पाहून नाथ दोषाला जनार्दन स्वामींनी जवळ घेतलं. म्हणाले, बाळा, तुला एवढ्या छोटी चूक सापडल्याचा एवढा मोठा आनंद झाला, तर जन्मजन्मांतरीची जी चूक झाली ती सापडल्यावर काय करशील. नाथ म्हणाले, मला तेवढ्यासाठी तर मी आलो. तुम्हाला आठवतं मी तुम्हाला काय मागितलं. मी कोण कोठील कुठे मजला जाणे. हो म्हणाले, मला आठवतं. आता मला एक सांग की हे प्रश्न तू मला येऊन का विचारलीस. तुला माझं नाव कोणी सांगितलं. नाथांचं काम सरळ होतं. तुला बोलू म्हणजे काय. गंगामाईने सांगितलं. कोण गंगामाई. गंगा म्हणजे नदी. नदी तिने तुला असं सांगितलं. हो म्हणाले, मी पैठणी बसुनिया प्रभू शोधण्याचा केला प्रयत्न, पडितो फळला साचा. होणार ते मदीय कार्यपदाश्रयेया, गंगा मला वदनिया परिस्वामी राया. मला प्रत्यक्ष गंगेने सांगितलं. अरे बाळा, म्हणजे तुम्हाला तेव्हा का नाही सांगितलंस. ज्याला गंगामाई प्रत्यक्ष सांगते
त्याचे परीक्षा घेण्याचा मला काय अधिकार आहे म्हणाले. उगाच 3 महिने आपण थांबलो. टिकवण्याला झाला गेलं, होऊन गेलं. पण आज तुझी भक्ती, तुझं औत्सुक्य, तुझी जिज्ञासा, तुझा प्रामाणिकपणा, तुझी निरागसता मनाला भावली आहे. उशीर आता करायचं कारण नाही. आधीच आपण 3 महिने वाया घालवले. आजच पहाटेची वेळ होती, आजच संध्याकाळी तुला दत्त दर्शन घडवलं. नाथांचोर बघून आलं. ते म्हणाले इतक्या लवकर गुरुकृपा होईल. नाथ महाराज म्हणजे काय सर्वसामान्य होते का? जन्मोजन्मीचं पुण्य केलेलं तो पुण्यात्मा आहे. तुमच्या माझ्या उद्धारासाठी आला. काहीतरी निमित्त लागतं म्हणून हा घटनाक्रम आपण समजून घेतलं पाहिजे. हे संत जे असतात ते काय एका जन्मात संत म्हणून येतात का? ज्ञानेश्वरांचंच वाक्य आहे ना की ज्ञानेश्वरी काही सहजासहजी माझ्या हातून लिहून नाही घेतला येईल. सत्यवादाचे व्रत आम्ही तर कल्प जेव्हा मी प्रामाणिकपणे खरं बोलण्याचं व्रत केलं तेव्हा कुठे माझ्या वाणीला ही शक्ती आली की मी गीतेवर भाष्य करेन. ते काय एका दुसऱ्या जन्मातली गोष्ट आहे का? आम्ही तर कल्प असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं आहे. आज आपल्याला दत्ताचं दर्शन होणार म्हणून आज मोठे खुश. रोजचा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी जनार्दन पंत न्याहारी करून कार्यालयात गेले की मातोश्रींच्याकडे जावं. त्यांना जनार्दन पंतांना स्वतःचा मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांच्या पत्नीचं नाथांवर पुत्रवत प्रेम होतं. लाडापोडात पण मूल सुद्धा इतकं देखणं, इतकं गोड, गोंडस, प्रामाणिक, आई मुलासारखे संबंध होते. पण आज आईची 10 वेळा हाक आली तरी नाथ जेवायला जायला तयार नाही. जनार्दन पंतांनी सांगितलं होतं की मी काय आहे, कुठं आहे, अजून लोकांना माहिती नाही. तेव्हा नाथांना त्यांनी शपथ घातली, नाथ्या आज दत्त दर्शन तुला करणार आहे, पण हे कोणाला सांगू नकोस म्हणा. मी कशाला सांगू कोणाला? आता आई जेवायला हाक मारते, नाथ जात नाहीयेत कारण त्यांची इच्छा अशी की आज दत्त दर्शन होणार आहे तर आपण उपवास करावा. आई कंटाळून शेवटी आली इथे. नाथ्या अरे काय येत का नाहीस तू? एरवी अर्ध्या हाके देतोस. नाही म्हणाले आई मला आज जेवायचं नाही. का जेवायचं नाही? आता यांची चुळबुळ सुरू झाली. सांगायचं का? जनार्दन स्वामींनी सांगितलं आज काही बोलायचं नाही. नाही म्हणाले आई मला इच्छा नाही. म्हणाले इच्छा नाही? माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल म्हणाले. आता नाथांचं धाडस सुद्धा खोटं बोलायचं. शपथ आहे म्हणाले तुला माझी, तरी बोलायचं काय? अरे तुला दत्तगुरूंची शपथ आहे, खरं बोल म्हणाले. तर नाथाने विचार केला तिथं एकच शपथ होती, इथं आता 2 शब्द झाले. आईची शपथ, दत्तगुरूंची शपथ. आता खोटं कसं बोलायचं? तेवढा मातोश्री असाच झालं. मला संध्याकाळी दत्त दर्शन घडवणार आहेत. कोण घडवणार म्हणाले? हळू बोल इथं. हे कसं तुला माहिती आहे ना, नास्तिकांचे पेरुवणी आहे. आमच्या घरात देवाचं नाव घालायला सुद्धा बंदी आहे. नाथ महाराज ऐकत बसले, म्हणाले बंदी आहे? जनार्दन पंतांचा परमार्थ किती गुप्त होता हे अनिमित्ताने त्यांना कळलं. प्रत्यक्ष पत्नीलाही जनार्दन पंतांची योग्यता माहिती नव्हती. आणि दत्तदर्शन तुला कोण देतं म्हणाले? कोण म्हणजे दुसरं कोण म्हणाले? पंतच मला करणार आहे. त्या बाईला जे हसू आलं म्हणाली, ती मोठ्यांदा हसली. नेमके त्यावेळी जनार्दन पंत घरात येतो. जुना काळ बायकांनी घरात असण्याची पद्धत नव्हती. हसायला काय झालं म्हणा. आता या पद्धत लावून पण हसू आवडे ना. ते म्हणाले नाही मला हसू आलं. मी नाथाला जेवायला बोलवत होते, ना जेवायला आला नाही. कारण विचारलं म्हणतो की आज त्याला दत्तदर्शन घडवायला कोणतरी आपल्या दौलताबादेत साधू आले. जनार्दन पंतांना हसू लागले. म्हणाले पोरगं फुटलं म्हणाले. त्यांच्या लक्षात आलं काय झालं असतं. आई म्हणाले कसलं दत्तदर्शन आणि काय पोट दुखत असेल, काल कुठतरी भेळ भाजी चिवडा खाल्ला असेल, घेऊन म्हणाले त्याला विश्रांती. काय एखाद दिवस जेवला नाही म्हणून चालेल. ते पद मोठं चांगलं म्हणा नाही जेवला नाथ नाही, जेवला नाथ नाही, जेवला दर्शन घडविन प्रभूचे घडविन कुंडलियासी माप देऊनी नानी रावला नाथ नाही, जेवला. दादांच्या पदांची गोडी सुद्धा हवी ठेव. चाली सुद्धा मोठ्या विलक्षण आहेत.
झालं तो प्रसंग पार पडला. संध्याकाळची वेळ आली. तात्या जायचंय आपल्याला. मला मी वाट बघतोय. आपल्याला विशिष्ट ठिकाण सांगितलं. ते बागेमध्ये जनार्दन पंत फिरायला म्हणून जायचंय. प्रत्यक्ष ते फिरायला जायचे नाही. त्यांची सगळी साधना एकतर पहाटे आपल्या घरात व्हायची किंवा त्या बागेत व्हायची जिथं बाकीच्यांना प्रवेश बंद होता. आता ते सुभेदार होते. त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोण जातो. त्यामुळे आज तू तिथे पुढे जा. लक्षात घे म्हणाले, मी घोड्यावरून येणार आहे. तुला माझ्या पुढे पळायचंय. मागे पडलंस तर चापकाचे फटके घाल. आता हे ज्यांनी ऐकलं त्यांना वाटलं काय कठोर माणूस आहे की एवढं लहान पोरगं हे घोड्यावर बसणार, त्या पोराला पळवणार. पण नाथांच्या लक्षात आलं की गुरुचं सांगणं काय आहे. नाथांनी जेव्हा आपल्याला असं समजून घेतलं की गुरु महाराज म्हणतात की परमार्थात माझ्या पुढे राहा, मागे राहू नको. हे समजणे वालों को इशारा काफी आहे या जातीचा आहे. त्याचा एखादा गुरुविषयी आपले गैरसमज होत नाही तसं नाही. गुरुशी घटस्फोट करणारे लोक आहेत बरं का. आपल्याकडे काय म्हणजे आनंद त्याचा काय सविस्तर झाले. 8-25 झाले. मी पहिल्यांदा हा वाक्प्रयोग ऐकला तर मला हसू होतं. गुरुचा घटस्फोट काय प्रकार असतो. ही घटस्थापना केली कोणी. झालं त्याप्रमाणे संध्याकाळी आले. आता बागेत नाथ जनार्दन पंत जमीन सारवलेली आहे. मृगाजीनं अंथरलेला आहे. आता बस म्हणाल आणि जनार्दन पंतांनी दत्ताची आराधना केली.
2 मिनिटं उतर खाली वाहनातून, चपला काढ, पाय धो, नमस्कार कर. नुसतं असं करून काय करतात म्हणतो. ठीक आहे, आपण आपली म्हणायचे अकरणात बंद करणं श्रेय, काही न करण्यापेक्षा कसं ते काही ते कोण परेड चालतं की नाही तेवढं तरी होत आहे. तसं एकनाथांनी केलं. जनार्दन पंत हसले, दत्त महाराज का परीक्षा होता. अहो, हा जर नुसता शब्दज्ञानी असता, अद्वैत सिद्धांत समजणारा, तर नमस्कार केला असता म्हणाले. पण तुम्ही परीक्षा घेतली. प्रथमतः चित्तसे रूप लागिले, भाषंगिक म्हणनाथ चित्त जाहले, दीन शिरे हात सापारी जावले, नाथांचा संशय तो मुनिरुले, सद्भावे नमन तुझया बलागली, कलियमने यवनापण ऐसे घेतले, प्रथमतासी परितसे रूप लागिले. दत्त महाराज सुद्धा हसले, फकीराचा वेश टाकून दिला आणि पारंपरिक जशी आपल्याकडे दत्ताची मूर्ती असते, तीन शिरेश हात सहा, असे दत्त महाराज प्रकट झाले. आता नाथांना नमस्कार कर म्हणून सांगायची वेळ नाही. आपण आम्ही उदाहरण द्यायचं की वासरू जसं गाईला बघितलं जातं, लेकरू आईला बघितल्यावर जसं जातं, तसे नाथ महाराज दत्ताच्या चरणी लोकांना घ्यायला लागले. दत्ताचं दर्शन झालं, गुरु महाराज धन्य झाले, एकनाथ महाराज धन्य झाले, त्याच्यामुळे दत्त सुद्धा धन्य झाले. पंतांनी आणि नाथांनी म्हणून दत्ताची आरती केली. दत्तात्रया तू करावी दया स्वामी, दत्तात्रया तू करावी दया स्वामी, दत्तात्रया तू करावी दया, नवघता मया लेखनाया, दत्ताचं दर्शन नाथांना जनार्दन स्वामींनी करून आणलं. याचंच वर्णन दादांनी केलंय, जे आपण पूर्वरंगाच्या पदात बघितलं. परब्रह्ममूर्ती सद्गुरु भासरेक जगती, गुरु गुरुपणा देशी शाळा अन्यथा यावरती, दासगणु म्हणे भेदमुळे, दासगणु म्हणे भेदमुळे, ज्योती समिराया ज्योती, सद्गुरु हासरेक जगती. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. झालेली सेवा परमेश्वर चरणी भाऊ. आणि जसे आपल्या परंपरेत गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, कृष्णार्जुन आहेत, द्रोण अर्जुन आहेत, रामदास स्वामी शिवाजी महाराज आहेत, तुकाराम महाराज शिवाजी महाराज आहेत, अशी गुरु शिष्यांची जोडी होण्याचा आपण प्रयत्न करू. गुरूंनी करायचे तेवढं पुष्कळ करून ठेवलंय,
आपण किती उंची गाठतो याच्यावर आपला उद्धार होणं अवलंबून आहे. अनंत अपराधाच्या राशी कोटी धारणे देवा कोटी धारणे